वाघळी चक्रधर स्वामींच्या पावनभूमीत यात्रोत्सव उत्साहात संपन्न। कुस्ती दंगल आणि तमाशाची रंगली धूम। सरपंच पुत्र सोनूभाऊ पैलवान व ग्रामपंचायत सदस्यांच्या शिस्तबद्ध नियोजनाचे सर्वत्र कौतुक। वाघळी प्रतिनिधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाघळी नगरीत सालाबादप्रमाणे यावर्षीही यात्रोत्सव अत्यंत उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला। भव्य कुस्ती दंगल आणि लोकनाट्य तमाशाच्या आयोजनाने यात्रेची रंगत वाढवली। या सर्व उपक्रमांचे शिस्तबद्ध नियोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी सरपंच पुत्र सोनूभाऊ पैलवान आणि ग्रामपंचायत प्रशासनाचे आभार मानले आहेत। मैदानी कुस्तीचा थरार। यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या भव्य कुस्ती दंगलीत पंचक्रोशीतील अनेक नामवंत मल्ल आणि पैलवानांनी सहभाग नोंदवला। कुस्ती शौकीनांनी या दंगलीचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती। अटीतटीच्या झालेल्या या कुस्त्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। यशस्वी मल्लांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले। सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रतिसाद। रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पारंपरिक कलेचा आस्वाद घेण्यासाठी वाघळीसह आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी हजेरी लावली। युवक आणि ग्रामस्थांच्या मोलाच्या सहकार्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता कार्यक्रम शांततेत पार पडला। प्रशासकीय व पोलीस यंत्रणेचे सहकार्य। यात्रा काळामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गावातील पोलीस पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। सरपंच पुत्र सोनूभाऊ पैलवान यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि तालुका स्तरावरील मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला। परिश्रम आणि आभार। यात्रेच्या यशस्वीतेसाठी सरपंच सौ द्वारकाबाई सुभाष धनगर, उपसरपंच नाना भिका अहिरे आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले। वाघळीतील युवकांनी दाखवलेली शिस्त आणि सहकार्यामुळे यंदाची यात्रा ऐतिहासिक ठरली, अशी भावना विनीत समितीने व्यक्त केली आहे। विनीत सरपंच सौ द्वारकाबाई सुभाष धनगर, उपसरपंच नाना भिका अहिरे, पैलवान सोनूभाऊ धनगर व समस्त ग्रामपंचायत सदस्य वाघळी।